अगं बघतीये ग मी. काय बघतीस? तो टीव्ही नुसता नावाला चालू आहे. माधवी, तुझं लक्ष दुसरीकडेच आहे. कसला विचार करतेस? त्याच मुलाचा, ज्याला हे फाटकी चड्डीवाला म्हणून हिणवतात ना, त्याचा. आदित्य नगरकरचा. कसं ग इतक्या सहजपणे त्याने एवढा मोठा आरोप स्वतःवर ओढवून घेतला? अगं कॉपीची कबुली करायची म्हणजे स्वतःच्या भवितव्यावर कुऱ्हाडच मारून घ्यायची. ह्याच मुलाला आपण उडाण टप्पूपणाचं लेबल लावलं होतं. हा मेघनाला कसा सांभाळणार असं म्हणत होतो ना आपण. आणि आज मेघनावर अवचित कोसळलेल्या संकटात असा उभा राहिला ना हा. हॅलो. नाही नाही, मी तिला पुन्हा फोन केला नाही. अहो असं काय करताय? तिने घरी काय सांगितलंय काय नाही हे आपल्याला माहित नसताना आपण तिला फोन करायचा म्हणजे तिला संकटात ढकलायचं. अहो माझं ऐकून तरी घ्या. आधीच आपली पोर इतकी भांबावलेली आहे, त्यात तुम्ही तिला फोन करून कसल्याही सूचना देऊ नका म्हणते. 100 वेळा म्हणते. हो बाबाजी लक्ष असू द्या, बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या, लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू. माधवी सांभाळ ग स्वतःला. अगं काय काय सांभाळू? आयुष्यभर यांच्या दडपणाखालीच राहिले. नाही ग, मी यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. हा जो घाबरलेपणा आहे ना माझा, हाच मेघनात उतरलाय ग बहुतेक. तसा नसताना तर वेळीच मेघनाने बंड पुकारून तिचं प्रेम मिळवलं असतं ग. हे विषय तू मेघना पुढे काढू नकोस. मी कशाला काढते ग विषय? त्या दिवशी तिनेच विचारलं मला, काय तुझ्यात आणि बाबा